बीचच्या एक्झॅक्ट तिकडे हॉटेल आहे, तर नेहमी इथं नाश्ता. And that's some infidelities. The real estate inside my head you took is never coming back, but you said that it wasn't personal. And every time you lied to me, it's like I didn't want to see, cause I thought you were beautiful, and beauty doesn't want to be mischievous and devious and set a fire unto us, but you were never beautiful at all. I was in fire. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आपण निघालोय कोकणात जायला, गावाला जायला निघालोय. आणि खूप आधी जाणार होतो गावाला, पण पाऊस खूप जोरात पडायला लागलेला. आता मध्यंतरी जोरात पाऊस पडत होता, तर त्याच्यामुळे कॅन्सल केलं जाणं. माहीत नाही रोडचे कंडिशन्स कसे होते. न्यूज पण येत होते मुंबई गोवा हायवेवर दरड कोसळली वगैरे, तर म्हणून मग कॅन्सलच करून ठेवलेलं. म्हटलं जाऊ दे, जरा थोडं नॉर्मल होऊ द्या गोष्टी, रस्ते क्लिअर होऊ दे, मग आपण जाऊ. कशाला रिस्क घ्यायची, घरी बसून आराम केला. आता निघालोय गावाला. आज ह्यावेळी तर मस्त असं बाजूला मस्त जे सिनरी झाले असणार, एकदम सुंदर, एकदम उन्हाने तर जाऊ द्या. तर चालूया, आई बाबा येतील आता आणि मग नंतर आपला प्रवास सुरू करू. गाईज, आता आपण पोचलो आहोत हे साई पुष्प फॅमिली रेस्टॉरंट. इथे नाश्ता करणार. आपण नेहमी इथेच थांबतो, याच रेस्टॉरंटमध्ये थांबतो. हा हायवे आहे समोर, ह्या हायवेच्या एक्झॅक्ट तिकडे हे हॉटेल आहे, तर नेहमी इथे नाश्ता करतो आणि आपण पुढे जातो. तर यावेळी पण थांबलो. आता पटापट नाश्ता करून घेऊया. हां हाय ना, तर आता पटापट नाश्ता करून घेऊया इकडे आणि मग पुढे जाऊया. तर आपला नाश्ता करून झालेला आहे. फुल हेवी ब्रेकफास्ट केला आहे पोट भरून, कारण आपला प्रवास लांबचा आहे. आणि जेवायला आता डायरेक्ट थांबणार आहे मी संगमेश्वरला. आणि हां, या व्लॉगमध्ये मी तुम्हाला रस्त्याचे अपडेट्स नाही देणार आहेत, पण मी तुम्हाला सिनरी दाखवणार आहे की कोकणात जाताना काय सिनरी बनते पावसात. सो आता हे प्रवास करून आता आपण पोचलो आहे इंदापूरला. यावेळी ऑफ सीझन आहे म्हणून एवढं ट्रॅफिक नाही आहे इंदापूरमध्ये. पूर्ण खाली रस्ता नाही, तर हा पूर्ण रस्ता पॅक असतो. फुल ट्रॅफिक जाम असतं इंदापूरचं. हे बरं आहे, चांगलं आहे. आता सुटसाट आपण पुढे जाऊ. पुढे आता बघायचं आहे माणगावला ट्रॅफिक आहे का. सो आता फायनली पोहोचलो आपण माणगावला. होपफुली इकडे सुद्धा अजूनपर्यंत तरी काही ट्रॅफिक नाही दिसत आहे. हा पण रस्ता फुल पॅक असतो. तर हे साईडला मस्त बनवलेलं दिसतं. हे साईडला रस्ता बनवत आहेत वाटतं कम्प्लिटली. इकडचा सुद्धा आतला सुद्धा रस्ता मोठा करतायत. बोललेत यावेळी गणपतीपर्यंत बाहेरून जो बायपास आहे तो चालू करणार आहेत. बघूया तेव्हा होतोय की नाही होत आहे. तर आता आपण थोड्याच वेळात कशेडीला पोचणार आहोत, पण त्याच्या आधी न्यूजमध्ये ऐकलेलं की थोडीशी दरड कोसळलेली कुठेतरी, ती ही वाली. रस्ता तर क्लिअर झालेला आहे येण्या जाण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही न्यूज आणि इंस्टाग्रामवर बघितलंच असेल, कशेडी बोगद्याच्या पुढे एक मोठी लँडस्लाईड झालेली. अख्खाच्या अख्खा डोंगरच सरकून खाली आलेला. तर तो हा डोंगर, किती भयानक दृश्य. अख्खाच्या अख्खा रोड क्रॉस करून गेलेलं पुढे. घराचं पण नुकसान झालं आहे. किती भयानक आहे. बस रस्त्याच्या कडेला अशा सिनरीसाठी तर मी बोलीन सगळ्यांनी कोकणात पावसाळ्यात यावंच. किती सुंदर तो धबधबा दिसतो. इथून जायला आहे पण आपण जाणार नाही आहोत, पण बघायला काय अप्रतिम दिसतोय. सो आता आपण चिपळूण क्रॉस केलाय. मस्त असा धबधबा बघितलात ना तुम्ही. जायची इच्छा होती पण
आपल्याला अजून गावापर्यंत पोहोचायचं आहे. परत कधी एकदा लहानपणी गेलेलो, हाच धबधबा होता काय तो? हा, याच धबधब्यावर गेलेलो, मस्तपैकी भिजलेलो, आतमध्ये पर्यंत जाऊन आलेलो त्या धबधब्यावर, मजा आलेली. हे तुम्ही ह्या बाजूला हे रस्त्याच्या कडेला असं सगळीकडे आहे ना असं पाणी साठलेलं आहे, म्हणून बेस्ट आहे ह्या बाजूनेच चालवावी गाडी. आता पाऊस खूप आहे, तर या बाजूला येणार असाल ना की कुठल्याही हायवेवर चालवताय तुम्ही तर एक लक्ष द्या, कारण त्या साईडला ना खूप पाणी साठलेलं आहे. मुंबई गोवा हायवेला ना त्या साईडला पाणी साठलेलं आहे. पण ज्या गाड्या लाईट वेट आहेत, स्पीडमध्ये गेल्या आणि अचानक पाणी आलं ना तर ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस आहेत, कारण ते पाणी कट नाही करणार स्पीडमध्ये असेल तर. सो हे आता आलं आहे चिपळूणच्या ब्रिजचं काम चालू आहे इकडे. तर ह्याचं काम तर चालू आहे चिपळूणच्या ब्रिजचं. पाऊस तर मजबूत धरलेला आहे, पण एवढ्या भर पावसात सुद्धा ते बघा तिकडे कामगार काम करताना दिसत आहेत. सो आता पोचलो आहे संगमेश्वरला. हा संगमेश्वरचा ब्रिज फायनली चालू झाला आहे. हा डेपो खाली संगमेश्वरचा डेपो इकडे आणि हा ब्रिज. खूप टायमापासून हा ब्रिज बनत होता आणि खालून जात होतं. मागचे आपण खालून गेलेलो ट्रॅफिकमधून फुल, एक गाडी गेल्यावर एक थांबायला लागायचा. बट फायनली हा ब्रिज झाला आहे चालू. एकदम मस्त मोठा ब्रिज वाटतो हा खाली संगमेश्वर डेपो तिकडे. सो आता आपण थांबलो आहे संगमेश्वरला, पूल क्रॉस करून आलो आहे. संगमेश्वरचं फेमस हॉटेल श्री गणेश कृपा हे पोचलो आहे. हे हॉटेल आहे. आधी कसं हे हॉटेल होतं, डायरेक्ट रस्ता हा असा खालून जायचा आणि हॉटेल दिसायचं. पाऊस पण खूप आहे. ही माझी मस्त एकदम मोठीवाली छत्री आहे. ही जेव्हा छत्री आणली आई बोलते याच्या खाली अख्खा एक वडापावचा स्टॉल लागेल. मला मोठ्या छत्र्या आवडतात. आणि हे बघा हे असं खाली गेलं आहे हॉटेल श्री गणेश कृपा आणि हा रोड असा वरतून गेला आहे. आधी ओळखताच नाही आलं हे हॉटेल. तर आता आधी जेवून घेऊ पटापट, भूक जाम लागली आहे. 12 वाजून गेले आहेत तर भूक पण लागली आहे. तर जेवून घेऊ आणि मग इथून निघू. आता आपण पोचलो आहे रत्नागिरीला. आता मी तुम्हाला रत्नागिरीची सुंदरता दाखवतो. याच्यासमोर तर मॉलदीवसुद्धा काहीच नाही. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत जैतापूरला. तर बेसिकली हे जैतापूर आहे आणि हे नाटे आहे. इथे मागच्या वेळी तो इकडचा जो स्पॉट आहे हा, इकडे एक व्हिडिओ शूट केलेला, इथे व्हिडिओ शूट केलेला मी मागच्या वेळी. तर त्याचेच तर तुम्हाला समोर दिसतंय तिकडे हा पार्ट. हे इकडे बनते आहे पूर्ण मोठी जेट्टी बनते. या मोठ्या बोटी येतात, ह्या सगळ्या मोठ्या बोटी दिसत असतील तुम्हाला. तर ह्या जे काय मोठ्या बोटी आहेत ना ह्या सगळ्या मग इथे लागणार. तर खूप मोठी जेट्टी बनते इकडची. त्याच्याने त्यांचा बिझनेस वाढेल, इकडचा सगळ्या गोष्टी होतील. आणि इकडे आहे ना हा बघा असा एक छोटासा इकडे आयलंडसुद्धा आहे टाकू. आणि इथे अजून एक आहे तो तिकडचा वाटतं तो. हा तो जो टाकू आहे तिकडचा, तिकडे जायला ना काहीच रस्ते नाही, फक्त गेलं तर कुणीच जाऊ शकतो आपण, दुसरा ऑप्शन नाही. तर चला आता पुढे घरच्या दिशेला. सो फायनली वी हॅव रीच्ड
टू आवर विलेज होम स्वीट होम. ह्यालाच उघडताना जाम मोठा टास्क. तर आता गाडी आत टाकू, सामान काढूया आणि झोपून जाऊया. मस्त प्रवास झाला आपला आज. 7-8 तासाचा प्रवास झालाय आज. सो भाऊ काका तर येत आहेत, चावी त्यांच्याकडे घराची, तर ते येईपर्यंत आपण थांबणार आहोत. सामान गाडीतच ठेवलंय म्हणून तुम्हाला हा बॅक व्ह्यू दाखवतो एकदम. सो जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांच्यासाठी इथून हा मस्त व्ह्यू आहे. आपला डायरेक्ट समुद्र आहे अख्खा समोर. समुद्र लिटरली हा सगळा समुद्र खवळलेला दिसतोय आता. लाटा पण लाटा एकदम मोठ्या मोठ्या आहेत दिसतोय. इथे कधी एवढ्या मोठ्या नसतात, पण इथे एवढ्या लाटा आहेत मोठ्या म्हणजे बाई. आपण नाही जाणार आहोत समुद्रात. आता आपण जाऊ खाली. पाहू का आल्यात काय चेक करू पुढे आणि चिल मारू. तर हा होता आपला असा प्रवास, मुंबई टू आपलं होम स्वीट होम. ही बघा ही काय करते बघा. आता करते आणि नंतर मग बसेल हात धरून. तर कसा वाटलं तुम्हाला हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग? मुंबई टू कोकण आपल्या गावी आलोय. सीन्स कसे वाटले? मस्त तुम्ही आधी यावेळी मी थांबून थांबून ड्रोन शॉट्स काढले मस्तपैकी. कसे वाटलं तुम्हाला? आवडले असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत येऊन भेटीन तुम्हाला काहीतरी असं नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. गाईज थांबा जाऊ ना. हां तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. इथे ना 2 दिवस झाले आपण येऊन इकडे. रविवार, आज ट्यूजडे. इथे पाऊस नव्हता. आता पाऊस आणि वारा एवढा प्रचंड आला ना, तुम्हाला दाखवतो. वारा किती फास्ट आहे. यालाच बोलतात रिव्हर्स वॉटरफॉल. घरी बसले रिव्हर्स वॉटरफॉलची मजा आहे. अँड स्ट्रगल बघा. ही छत्री येऊन मला असं चालावं लागतंय. समोर किल्ला पण नाही दिसत आहे. एवढी खतरनाक कंडिशन आहे. खतरनाक हवा आहे. एवढा वेळा वगैरे कुठे जायची गरज नाही आपल्याला. आपण जास्त एन्जॉय करतो. छत्री बघतो बघा. छत्री बघ. अर्धा तास असं फेकलाच जातो पुढे चालत. स्ट्रगल करायची गरज नाही चालायला. दिस वॉज अमेझिंग. हवा तर चालू होती. आज पाऊस पण आला तर अजून मजा आहे. कसं वाटलं तुम्हाला? मजा आली की नाही?